आंध्रमध्ये पोटीश्री राममल्लू यांच्या बलिदानाने दिल्लीला गुडघ्यावर टेकवलं होतं. आंध्र वेगळा झाला आणि संपूर्ण भारतात भाषावार प्रांतरचनेचा वणवा पेटला. दिल्लीला आता कळून चुकलं होतं की हा वणवा शांत करायचा असेल तर काहीतरी ठोस करावंच लागेल. 1952 मध्ये देशाच्या पहिल्या निवडणुका पार पडल्या. राष्ट्रीय स्तरावर 489 पैकी 364 जागा, तर बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 315 पैकी 269 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने एक प्रतापच केला. आणि ह्याच नवनिर्वाचित सरकारने 1953ला फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक नवा डाव टाकला. नाव होतं राज्य पुनर्रचना आयोग, म्हणजेच स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. मुंबई जी मराठी माणसाच्या घामातून उभी राहिली होती, तीच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं दिल्लीचं कारस्थान आता हळूहळू उघडं होऊ लागलं होतं. काय होता राज्य पुनर्रचना आयोगाचा डाव आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र कसा अडकला होता मोरारजी देसाई यांच्या दडपशाहीखाली, पाहूयात वारसा मराठी अस्मितेचा आजच्या भागात. माझ्या जीवाची होती अकायली, माझी बैल गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. 1952च्या निवडणुकांनंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या मुख्यमंत्रीपदी निवडले गेले मोरारजी देसाई. शिस्तप्रियतेचा बुरखा पांघरलेले एक असे प्रशासक ज्यांच्या मनात संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेबद्दल सुद्धा प्रचंड तिरस्कार होता. मोरारजींना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हतीच, पण त्या पलीकडे जाऊन मराठी माणसाचा स्वाभिमान ठेचायचा होता, हेच वारंवार त्यांच्या कृतीतून दिसत होतं. त्यांच्या शब्दात केवळ राजकारण नव्हतं, तर एक प्रकारचा आडमुठेपणा आणि सत्तेचा दर्प होता. त्यांनी मांडलेली त्रिराज्य योजना ही तर लोकशाहीची थट्टाच होती. मुंबईला केंद्रशासित करून महाराष्ट्राला पोरकं करण्याचा घाट त्यांनी वारंवार घातला. जेव्हा आंदोलक शांतपणे आपली मागणी घेऊन मांडायला येत, तेव्हा मोरारजींची भाषा चर्चेची नसायची, ती असायची केवळ दमदाटीची. त्यांच्या दृष्टीने मुंबई ही केवळ भांडवलदारांचीच होती, कष्टकरी मराठी माणसाची नव्हतीच. मोरारजींच्या ह्याच दडपशाहीला उत्तर देण्यासाठी आणि मराठी एकजुटीची वज्रमूठ दाखवण्यासाठी मग महाराष्ट्रातले सर्वच नेते एकत्र आले. मराठी भाषिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही प्रांतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवण्याचा दिलेला ऐतिहासिक शब्द म्हणजेच नागपूर करार. मराठी अस्मितेचा हा हुंकार दिल्लीचे तख्त हलवणारा ठरेल असं वाटत असतानाच फजल अली आयोगाने आपल्या अहवालात ह्या कराराच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. देशाच्या अंतर्गत सीमा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती फजल अली, हृदयनाथ कुंजुरू आणि के.एम. पनिकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन स्थापन केला होता. भाषेच्या आधारावर राज्यांची आखणी करून प्रशासकीय सुलभता प्रस्थापित करणं हाच या आयोगाचा मुख्य हेतू होता. मात्र 10 ऑक्टोबर 1955 रोजी आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला. तेव्हा महाराष्ट्राच्या स्वप्नांचा जणू लचकाच तोडला गेला. आयोगाच्या या अहवालात भाषेचा विचार न करता फक्त प्रशासकीय सोय आणि मुंबईच्या पैशांचा म्हणजेच आर्थिक स्वायत्ततेचा तांत्रिक विचार केला गेला होता. मुंबई हा महाराष्ट्राचा भाग असतानाही तिला राष्ट्रीय संपत्ती, नॅशनल ॲसेट म्हणून राज्यापासून वेगळं करणं आणि नागपूर करारामुळे झालेल्या मराठी लोकांचे एकाय तोडणं हाच या अहवालाचा मुख्य हेतू दिसत होता. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आणि गुजरात महाराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्य बनवण्याची शिफारस केली. यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करून स्वातंत्र्य ठेवण्याचा आणि विदर्भ दुसरं राज्य म्हणून जाहीर करण्याचा घाट घातला होता. मराठी माणसांच्या भावनांची पर्वा न करता महाराष्ट्राचे तुकडे करणं हेच कारस्थान होतं. जेव्हा काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीसमोर नमले होते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राची वैचारिक बाजू भक्कमपणे सावरत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून मोरारजी देसाई आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर कडक टीका केली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं म्हणजे शरीरापासून आत्मा वेगळं करण्यासारखं आहे, अशा शब्दात आपला विरोध दर्शवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या महत्त्वपूर्ण दस्तावेजाने महाराष्ट्राच्या चळवळीला मोठी ताकद दिली.
इतिहासात मराठी माणसाला अडकवण्याचा प्रयत्न कैक वेळा झाला आणि त्याचे परिणामसुद्धा अडकवणाऱ्याला भोगावे लागले. कदाचित हाच इतिहास वाचणं मोरारजी देसाईंकडून राहून गेलं असावं. 21 नोव्हेंबर 1955ची सकाळ. ना मुंबई विसरणार होती ना मोरारजी देसाई. वातावरणात एक भीती होती. त्यापेक्षाही मोठा होता मराठी अस्मितेचा हुंकार. त्या दिवशी गिरणी कामगार कामावर गेले नाहीत. कष्टकऱ्याने आपला हात थांबवला. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास होता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. पण मंत्रालयाच्या थंडगार खोलीत सत्तेच्या अहंकाराने माखलेला एक माणूस मात्र वेगळाच विचार करत होता. मोरारजी देसाई हे लोकशाहीच्या एका मुख्यमंत्र्यापेक्षा एखादे हुकुमशहा भासू लागले होते. ज्या जनतेने काँग्रेसला निवडून दिलं होतं त्याच जनतेच्या छातीवर गोळ्या झाडण्याचे आदेश देताना मोरारजींचे हातसुद्धा कापले नाहीत. त्यांच्यासाठी मुंबई ही केवळ सोन्याची खाण होती, पण मराठी माणसासाठी ती त्याची आई होती. दुपारची वेळ. फ्लोरा फाउंटनचा परिसर जनसागराने ओसंडून वाहत होता. सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली लोक शांतपणे पुढे सरकत होते. पण मोरारजींना शांतता नको होती. त्यांना शिकवायचा होता मराठी माणसाला एक धडा. अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हवेत बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमला. पहिली गोळी सुटली आणि मुंबईच्या रस्त्यावर सांडलं मराठी माणसाचं रक्त. सीताराम बानाजी पवार, ज्याने आपल्या कुटुंबाची स्वप्न उराशी बाळगली होती, तो तिथेच कोसळला. श्रीधर लक्ष्मण संसारे, ज्याच्या डोळ्यात संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न होतं, त्याची नजर कायमची विझली. त्या दिवशी 1-2 नव्हे तर 15 निष्पाप जीव मोरारजींच्या अहंकाराचे बळी ठरले. कोणीतरी आपला बाप गमावला होता, तर कोणी तरुण मुलगा. फ्लोरा फाउंटनच्या त्या दगडी कारंजाला त्या दिवशी रक्ताचा लाल भडक रंग चढला होता. मोरारजींना वाटलं असावं की गोळीबाराच्या आवाजात ज्वलंत उठाव दबला जाईल, पण त्यांना ठाऊक नव्हतं हे 15 बळी म्हणजे महाज्वालामुखीची नांदी होती. त्या दिवशीच्या 15 शहीदांचं सांडलेलं रक्त वाळलंही नव्हतं आणि जानेवारी 1956मध्ये सत्तेला निर्भीडपणे हक्काची मुंबई मागणाऱ्या अमरवीरांची संख्या 106 वर पोचली. मुंबई कोणाच्या बापाची नाही, ती महाराष्ट्राचीच, हे सिद्ध करण्यासाठी मुंबईने अजून किती रक्त पाहिली आणि अखेर मोरारजींच्या सत्तेला जनतेने कशी धूळ चारली हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. हा एपिसोड आवडला असल्यास तुमच्या सीसॉला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.